तुपारी गाव हे सह्याद्री पर्वताच्या आणि कृष्णामाईच्या कुशीत वसलेले गाव आहे. गावाला नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आहे. त्याचबरोबर सह्याद्री पर्वताच्या कुशीत सागरेश्वर, लिंगेश्वर, राम मंदिर ही प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिरे बांधलेले असून सागरेश्वर, कमळभैरव हे वाळवा व कडेगाव पलूस तालुक्याच्या शिवेवरती आहे. तुपारीमध्ये हनुमान, लक्ष्मी, विठ्ठल रुक्माई, राजेभास्कर ग्रामदैवत असून आत्ताच नुकता हनुमान मंदिराचा 90 लाख रुपये खर्च करून जीर्णोद्धार लोकवर्गणी, लोकप्रतिनिधी, शासकीय निधीतून केलेला आहे. पूर्वी हे मंदिर रामदास स्वामींनी स्थापित केलेलं आहे. हनुमान मंदिर ही अशी व्याख्या आहे की श्री रामदास स्वामींनी हे स्थापन केलेलं आहे. तुपारी गावच्या उत्तर बाजूस रेल्वे लाईनच्या पलीकडे गोसावी बांधवांचे श्री शिकोत्तर देवीचे प्राचीन काळापासून मंदिर असून ते शक्तिपीठ आहे. ते महाराष्ट्रात एकच आहे. यात्रा फेब्रुवारी महिन्यात असते. गुजराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येतात. तसेच राजेभास्कराचा उरूस सर्व ग्रामस्थ मिळून चैत्र महिन्यात करतात. तुपारी गावामध्ये जातीय सलोखा अत्यंत चांगला आहे. इसवी सन 1985मध्ये शासनाने मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य केले असून ते तुपारी, दह्यारी, ताकारी शिवेवरती असून त्यामध्ये ससे, कोल्हे, प्राणी, सांबर, चितळ, काळवीट, हरण अशा प्रकारचे प्राणी, त्याचबरोबर निरनिराळे पक्षी. तुपारी गाव हे कृष्णा नदीच्या काठी असल्यामुळे कोयना आणि अलमट्टी धरण क्षेत्रात येते. त्यामुळे पावसाळ्यात महापूर बॅकवॉटर फ्लोमुळे आला जातो. त्यावेळी गाव विस्थापित केले जाते. तसेच तुपारी आणि ताकारीमधून ताकारी योजना गेल्यामुळे कडेगाव, पलूस, खानापूर, आटपाडी, तासगाव तालुक्यातील दुष्काळी गावांना अतिशय पाण्याचा मोठा फायदा झालेला आहे. तुपारी गावात यापूर्वी शाळा नव्हती. त्यामुळे मुलांना बाहेरगावी देवराष्ट्रे, ताकारी, दह्यारी इत्यादी ठिकाणी जाऊन शिकावे लागत होते. परंतु 1925 साली ग्रामस्थांच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळा झाल्यामुळे महिलांना व मुलांना शिक्षणाची दारी खुली झाली. त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण वाढले असून गावातील तरुण मुली पोलीस दलात, संरक्षण दलात, PSI, RTO, महसूल अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर आणि आदर्श नागरिक देण्याचे काम करीत आहे. तुपारी गावाचा विकास हे ग्रामपंचायतमधून केला जातो. त्या गावचे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर विकास अधिकारी शासनाच्या सर्व सवलती, सोयी, शासनाचे सर्व प्रकल्प राबवले जातात. त्यामुळे गावात सुधारणा ही प्रामुख्याने झालेलीच आहे. तुपारी गाव हे TB मुक्त आणि हागणदारीमुक्त झाले असून या गावास यापूर्वी याच्याबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे गावात स्वच्छता ही कायमच राहते. तुपारी गाव हे आध्यात्मिक वारसा लाभल्यामुळे गावात पारायण, कीर्तन, वारकरी संप्रदायामुळे गावात शांतता ही कायम असते. तंटामुक्त समितीमार्फत गावातील तंटे गावातच मिटवले जातात. तुपाऱ्यामध्ये सर्व राष्ट्रीय सण आणि तसेच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी इत्यादी सर्वजण मिळून उत्साहानं साजरी करतात. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग असतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखी स्वरूपात लिहिलेले संविधान यावर्षी अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळे 26
नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. इतर गावापेक्षा तुपारी गावाला शेतीचे क्षेत्र फार कमी आहे, परंतु गावचे शेतकरी आदर्श शेतकरी असल्यामुळे ऊस, केळी, हळद, आले, पानमळे तसेच गहू, हरभरा यांचे चांगले उत्पन्न गावचे शेतकरी घेतात. तुपारी गावास मल्लविद्याचा वारसा लाभलेला आहे. काही मल्ल उपकर्नाटक केसरीपर्यंत गेली. गावच्या आरोग्याबाबतीत जर विचार केला तर जिल्हा परिषदमार्फत उपकेंद्र असल्यामुळे नर्सेसमार्फत औषधांची व लसी पुरवल्या जातात. तसेच महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. गावात फिरून रोगराईची माहिती घेऊन प्राथमिक केंद्राकडे पाठवले जातात.